नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यसनमुक्तीसाठी अतिशय सुंदर आणि प्रभावी सेवा आपण बघणार आहोत. प्रत्येक सेवा ही प्रभावीच असते, पण ती सेवा करत असताना आपण किती त्यात 100% देतो किंवा आपण किती ती सेवा मनापासून करत असतो हे महत्त्वाचं असतं. कारण परवाच एका ताईंचा मला मेसेज आला होता की ताई, व्यसनमुक्तीची मी सेवा केली होती पण मला काही अनुभव आला नाही. आणि त्याच्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी एका ताईंचा मला मेसेज आला, म्हणजे ह्या रिलेटेड नाही, दुसऱ्या ताई मी म्हणजे त्यांनी गुरुचरित्रातील जो काही 14वा अध्याय आहे तो त्या पठण करायच्या आणि त्यांनी पण मला मेसेज करून सांगितलं, ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ही सेवा सुरू केली होती आणि खूप सुंदर अनुभव आला. तर मी असं म्हणत नाही की आधीच्या ताईंनी मनापासून सेवा केली नसेल, पण त्या ताई स्वतः बोलल्या देखील, ताई खरं माझं एक चुकलं होतं की मी सेवेत माझं सातत्य नव्हतं. मी एखाद दिवस सेवा करायचे, एखाद दिवस नाही. तर हे असं, आणि त्या ताई कबूल पण झाल्या, हे महत्त्वाचं बघा. म्हणून मी पहिल्यांदा तेच सांगितलं की तुमच्या सेवेत सातत्य पाहिजे. भले मी सांगू किंवा अजून दुसरी कोणी सांगू किंवा तुम्ही कुठे एखादी वाचून एखादी सेवा करत असाल, ते सांगणं किंवा मी सांगितलं म्हणून ते झालं असं नसतं. आम्ही किंवा मी किंवा इतर कोणी पण निमित्त मात्र असतो. करता करविता सगळं महाराज असतात. तुमच्याकडून करवून घेण्याचं काम त्यांचं असतं, लक्षात घ्या. आपण सगळे निमित्त मात्र आहोत. मी असो किंवा अजून कोणीही, सगळे निमित्त मात्र मधले लोक असतात. तुमच्यापर्यंत संदेश पोहोचवण्याचं ते काम करत असतात, पण हे घडवून आणणारे महाराज असतात, लक्षात घ्या. आणि ज्यावेळी सेवा तुमच्यापर्यंत येते ते नक्कीच महाराजांची इच्छा असते, लक्षात घ्या. आणि एखादी सेवा तुम्ही करताय तर तीसुद्धा महाराजांचीच इच्छा असते. करता करविता महाराज असतात, लक्षात घ्या. म्हणून मी पहिल्यांदाच सांगितलं की म्हणजे असे बरेच येतात की ताई तुम्ही सेवा सांगितली, मला खूप सुंदर अनुभव आला. एखादी ताई म्हणते की ताई मी केली पण मला अनुभव नाही आला. पण आपणही कुठेतरी चुकत असो. आपल्याही सेवेत सातत्य पाहिजे, आपल्याही सेवेवरती तेवढा विश्वास पाहिजे. नाहीतर ह्या ताईने सांगितलं हे करून बघा, झालं तर झालं, नाहीतर नाही आपलं काम. असं नसतं. सेवा कोण करतंय? तुम्ही करताय. कशासाठी करताय? तुमच्यासाठी करताय. मग तुम्ही तेवढं मनाने, म्हणजे विश्वासाने पण तेवढीच सेवा केली पाहिजे. महाराजांच्यावरती विश्वास पण तेवढा तुमचा असला पाहिजे ना. नाहीतर मी सांगितले म्हणून करता, असं हे उपयोगाचं नाही, लक्षात घ्या. तर असं आहे. म्हणून सेवा करताना कुठली पण सेवा करा, व्यसनमुक्तीवरची करा किंवा एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी, नोकरी लागण्यासाठी कुठली पण सेवा करताय ती मनापासून करा. तुमचं नक्की महाराज आणि मनापासून केलेली सेवा नक्कीच महाराजांच्यापर्यंत पोहोचत असते. भले एखादा नियम तुम्ही मोडलात किंवा तुमच्याकडून नियमाचं उल्लंघन झालं तरी चालेल, पण ती सेवा तुम्ही कुठल्या भावाने करताय, किती भक्तीने करताय, हे महाराज बघत असतात. म्हणून सेवा मनापासून करा, नक्कीच त्याचं फळ तुम्हाला मिळेल. कळलं? तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यसनमुक्तीची अतिशय सुंदर आणि प्रभावी सेवा बघणार आहोत, जी आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेली आहे. तुमच्या आयुष्यात किंवा तुमचा भाऊ असेल, नवरा असेल, मुलगा असेल, सासरा असेल, कोणीही, एखादी व्यक्ती जर व्यसनाच्या आहारी गेली असेल आणि खूप म्हणजे एक दिवसही त्याला व्यसन केल्याशिवाय जमत नसेल तर कुठली सेवा करायची? खूप आपण प्रयत्न केले, बरेच औषधं देऊन बघितली, पण काहीही फरक पडत नाही. तर काय करायचं? म्हणजे तो व्यक्ती इतका व्यसनाच्या आहारी गेला. मग आता व्यसन म्हणजे कुठलं? तर दारू, गुटखा किंवा कुठल्याही प्रकारचं व्यसन असो, तर त्या दारूच्या विळख्यातून किंवा त्या व्यसनाच्या विळख्यातून जर त्याला बाहेर काढायचं असेल तर अत्यंत सोपा उपाय तुम्हाला सांगते. अगदी 15 दिवस तुम्ही हा उपाय करून बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. असंख्य स्वामी भक्तांना या सेवेचा किंवा या उपायाचा अनुभव आलेला आहे आणि त्यातूनच मी तुम्हाला सांगते. आणि गुरुमाऊलींनी इतकी सुंदर आणि इतका प्रभावी उपाय हा सांगितलेला आहे की त्याचा असंख्य स्वामी भक्तांनी म्हणजे ही सेवा केलेली आहे, हा उपाय करून बघितलेला आहे आणि खरंच त्यांना अनुभव देखील आलेला आहे. इतका कट्टर पिणारा व्यक्तीसुद्धा त्या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडलेला आहे. तुम्हाला कुठलाही पैसा खर्च करावा लागत नाही, तुम्हाला कुठेही जावं लागत नाही. अगदी सुंटे वाचून खोकला म्हणतात ना गुरुमाऊली, तसंच आहे. इतका प्रभावी हा उपाय आहे. तर काय करायचं बघा, ज्यावेळी आपण एखादी व्यक्ती घरात व्यसन करत असते ना, त्यावेळी म्हणजे ती व्यक्ती व्यसन करते पण तो त्रास घरादाराला सहन करावा लागतो. मग तुम्ही पिऊन येता, त्या घरात दंगा करता, मारहाण करता, तुमच्या पत्नीला मारहाण करता, घरात वातावरण बिघडतं, मुलांच्यावरही तोच परिणाम होतो. म्हणजे
ती दारू असं काय आहे सांगा, ज्याच्यामुळे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, ज्याच्यामुळे घटस्फोट झालेले आहेत, ज्याच्यामुळे जर तुम्ही म्हणजे व्यसन करत असाल तरी प्रेग्नन्सी राहण्यामध्ये सुद्धा काही काही प्रॉब्लेम येतात. म्हणजे व्यसन जर असेल तर अशा गोष्टी पण होतात. त्यामुळे आणि तुमच्या शरीराची किती वाट लागते, शरीर खराब होतं. म्हणजे ह्या दारूतून चांगलं असं काहीच होत नाही, चांगलं निष्पन्न काहीच होत नाही. जे काय होतं ते वाईटच होतं, लक्षात घ्या. पण ती एक तलप लागलेली असते, सवय लागलेली असते, सुटत नसते. मग यातून आता मार्ग कसा काढायचा? दारू शेवटी उद्ध्वस्त, सगळं आयुष्य उद्ध्वस्त करते, संसार उद्ध्वस्त करते. आणि घरातील लक्ष्मीला जर तुम्ही मारहाण करत असाल, तुमच्या पत्नीला मारहाण करत असाल, तर माता लक्ष्मीही तुमच्यावरती नाराज होते, निघून जाते, घरात पैसा टिकत नाही. अशा बऱ्याच गोष्टी घडतात. खूप सगळं वाईटच घडतं, चांगलं काही घडतच नाही. त्याच्यामुळे दारू हा खूप वाईट प्रकार आहे. आणि त्याला बऱ्याच ताई म्हणतात की ताई मला यातून माझ्या नवऱ्याला बाहेर काढायचं आहे, मी काय करू? असं बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येतात. तर तुम्ही काय करायचं बघा. सगळ्यात पहिले तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करू शकता, विना संकल्प रोज करू शकता. कारण रोज याची गरज आहे तुम्हाला. रोज म्हणजे आता दारू ही अशी गोष्ट आहे की ती लवकर काही सुटणार नाही. पी हळद हो गोरी असं काही होणार नाही आहे, कळालं? ह्या तुमच्या उपायात, ह्या सेवेत सातत्य पाहिजे, तरच त्याचा अनुभव येईल, लक्षात घ्या. मी आधीच सांगितलं, सातत्य म्हणजे रोज तुमच्याकडून तो उपाय आणि रोज ती सेवा घडलीच पाहिजे, तर त्याचा अनुभव तुम्हाला येईल. मनापासून जर तुम्हाला वाटतं नाही माझ्या नवऱ्याने, माझ्या भावाने, माझ्या दिराने, माझ्या सासऱ्याने ही दारू सोडावी किंवा सुटली पाहिजे त्यांची दारू, तर ही सेवा तुम्ही मनापासून करा, मनापासून. आणि रोज सातत्य ठेवून करा. नक्कीच महाराजांची कृपा त्यांच्यावरती होईल, त्या वाईट व्यसनातून ते बाहेर येतील. तर आता काय करायचे, अगदी म्हणजे रोज तुम्हाला संकल्पयुक्त सेवा जर पहिल्यांदाच सांगते मी, संकल्पयुक्त जर सेवा तुम्ही करणार असाल तर तुम्ही मग 45 दिवसाची करू शकता, 108 दिवसाची करू शकता, 51 दिवसाची करू शकता, कितीही दिवसाची तुम्ही सेवा संकल्पयुक्त करू शकता. तर सगळ्यात पहिले महाराजांचं अधिष्ठान तुमच्या घरात पाहिजे आणि महाराजांच्या समोर बसून देवपूजा वगैरे करायची. महाराजांच्या समोर बसून तुम्हाला संकल्प करायचा. संकल्प कसा करायचा, तर उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी, फूल, अक्षदा, हळद कुंकू घ्यायच्या. तुमचं नाव बोलायचं, तुमचं गोत्र बोलायचं. गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं आणि महाराजांना सांगायचं की महाराज मी स्वामींची सेवे करेन. म्हणजे स्वामींची म्हणजे संकल्पामध्ये असं बोलायचं की मी मेघा कश्यप गोत्राची आणि स्वामींची सेवेकरी असून गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनानुसार किंवा स्वामी समर्थ केंद्रातील मार्गदर्शनानुसार मी 41, 45, 51, 108 दिवसाची ही सेवा करते. आणि ही सेवा मी माझ्या नवऱ्याच्या व्यसनमुक्तीसाठी किंवा त्याची दारू सुटावी म्हणून मी सेवा करते आणि त्याचा अनुभव मला लवकर येऊ दे, मग त्याचं फळ मला मिळू दे, असं संकल्प करायचा. आणि ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे असं सेवा करायचं, म्हणजे संकल्प करायचा. संकल्पाचं पाणी जे आहे ते बाहेर झाडाला नेऊन घालायचं. अशा प्रकारे संकल्प झाला. संकल्प झाल्यानंतर आता कुठलीही संकल्पयुक्त सेवा करत असताना आपल्याला पहिल्यांदा नित्य सेवेमधलं स्वामीस्तवन वाचायचं असतं. स्वामीस्तवन वाचून झाल्यानंतर एक माळ स्वामींची घ्यायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला रोज 1 ग्लास पाणी घ्यायचं, कळालं? रोज 1 ग्लास पाणी घ्यायचं आणि त्याच्या आता उपाय कोणता आहे तो सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे, मी शेवटी सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता सेवा कुठली करायची ते आधी सांगते आणि उपाय कुठला करायचा ते सांगते. दोन्हीही कराल तरच अनुभव येईल, एक काय तर कराल तर त्याचा लवकर इफेक्ट म्हणजे अनुभव येणार नाही. तर आता 1 ग्लास पाणी घ्यायचं, त्याच्यावरती तुमची ही 3 बोटे आहेत जी म्हणजे आता स्वामीस्तवन वाचलं, स्वामींची 1 माळ झाली, त्याच्यानंतर ही जी काही मधली 3 बोटे आहेत उजव्या हाताची त्या भरलेल्या ग्लासमध्ये सोडायची. आणि रोज 11 वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. 11 वेळेस, कळालं? ताई 1 वेळा म्हणू का, 2 वेळा म्हणू का? नाही, रोज 11 वेळेसच तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र म्हणजे काय, तर कुठल्याही वाईट मार्गातून, वाईट व्यसनातून, वाईट संकटातून, कुठल्याही गोष्टीतून संकटातून तारणारा मंत्र म्हणजे तारक मंत्र. त्याच्यामुळे तारक मंत्राचं तुम्हाला हे सेवा करायची आहे. रोज ही 3 बोटे त्या पाण्यात, रोज 1 ग्लास पाणी घ्यायचं, ही 3 बोटे त्या पाण्यात घालायची म्हणजे सोडायची आणि त्याच्यानंतर रोज 11 वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे. असं स्वामीस्तवन जे आहे ते एकदाच म्हणजे पहिल्याच दिवशी म्हणायचं, रोज म्हणायची गरज नाही. आणि रोज तुम्ही जर ही सेवा केलीत आणि ते पाणी जे आहे ते साधंसुद्धा पाणी नसतं, ते अभिमंत्रित पाणी असतं, अभिमंत्रित तीर्थ असतं आणि इतकं उच्च कोटीचं तीर्थ असतं की त्यात तारक मंत्राच्या सगळ्या शक्ती, लहरी, तरंग सगळं त्यात उतरलेलं असतं आणि खूप उच्च कोटीचं ते तीर्थ बनलेलं आहे. आता त्याच्यावरती आपण सेवा केलेली आहे आणि सेवेचं तीर्थ हे उच्च कोटीचं तीर्थ असतं, लक्षात घ्या. त्याआधी ते पाणी होतं, तुम्ही सेवा केल्यानंतर ते तीर्थ बनलं, लक्षात घ्या. आणि ते तीर्थ जे आहे ते तुम्हाला तुमच्या मिस्टरांना रोज द्यायचं आहे.
रोज म्हणजे एकही दिवस खंड नाही पडला पाहिजे, रोज द्यायचा. एखाद दिवस आता तुम्हाला म्हणजे समजा 4 दिवस आता पिरियड्स वगैरे आले, त्या दिवशी कशी सेवा करायची ते सुद्धा मी सांगते. अजिबात खंडच पडू द्यायचा नाही या सेवेत, तर त्याचा अनुभव येईल. तर आता सेवा करायची, पाणी जे आहे तुम्हाला त्यांच्यापर्यंत 1 ग्लासभर ते द्यायचं. ज्यावेळी ते बाहेर येतील त्यावेळी त्यावेळी जे पाणी मागतील त्यावेळी तेच पाणी त्यांना द्यायचं. आता ती सेवा करत असताना एक अगरबत्ती प्रज्वलित करायची आणि अगरबत्तीची जी रक्षा असते बघा, राख असते, ती त्या पाण्यात थोडीशी मिसळायची आणि ते पाणी त्यांना द्यायचं. ताई कसं देऊ, ते घेत नाहीत, पित नाहीत, मग काय करू, ते काही मला माहीत नाही, ते तुमचं तुम्ही बघा. त्यांच्यापर्यंत ते पाणी कसं पोहोचवायचं ते तुम्ही बघा. त्यांच्या चहातून द्या, त्यांची जर पाण्याची बॉटल असेल त्या पाण्याच्या बॉटलमध्ये ते पाणी ओता, पण त्यांच्यापर्यंत तो ग्लास गेलाच पाहिजे, कळालं. त्यांनी ते पिलंच पाहिजे रोजच्या रोज, कळालं. अशा प्रकारे आता आपण काहीतरी जुगाड करतोच, त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नाही. तो ग्लास त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे, जेवताना त्यांना ते पाणी द्या. फक्त काय करायचं की ते पाणी वेस्टेज जाणार नाही किंवा ते तीर्थ वाया जाणार नाही याची काळजी घ्या, कळालं. ते पूर्ण ग्लासभर पाणी त्यांनी पिलं पाहिजे, कळालं. अशी रोज तुम्हाला सेवा करून रोज ते तीर्थ त्यांना द्यायचं आहे. आता उपाय कुठला करायचा, आता हा सेवा तुम्ही कधीही करू शकता दिवसभरामध्ये, पण उपाय जो आहे तो तुम्हाला सकाळीच करायचा आहे, कळालं. सकाळीच म्हणजे मिस्टर तुमचे घराच्या बाहेर जाण्याआधी, कळालं. तुमचे मिस्टर ऑफिसला जातात, कुठे बाहेर कामाला जातात, कुठेही जाऊ देत, पण घराच्या बाहेर पडण्याआधी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर काय करायचं, सकाळी आता शेवटी बघा, एखाद्याला त्या व्यसनातून सुटायचंच असेल तर तो ते घेतोच, कळालं. पण ते आता हा उपाय करत असताना सुद्धा एक अर्धा कप पाणी घ्यायचं, अर्धाच कप घ्यायचं, 1 कप पाणी घ्यायचं आणि त्याच्यात 7 काळे मिरे जे आपल्या मसाल्यातले काळे मिरे जे असतात ना, ते 7 काळे मिरे घ्यायचे आणि थोडासा गूळ घ्यायचा, एक एवढा खडा गुळाचा घ्यायचा आणि त्याचा ते पाणी उकळायचं. ते 1 कपभरचे पाणी आपण घेतलं ते उकळायचं आणि त्यात ते 7 काळे मिरी आणि गूळ टाकायचा आणि खळ उकळी आणायची आणि ते पाणी इतकं आटवायचं की त्याचं 1 कप पाण्याचा अर्धा कप पाणी झालं पाहिजे, इतपत ते आटवायचं, म्हणजे त्याचा काढा करायचा आहे आपल्याला, कळालं. आणि ते पाणी जे आहे ते त्यांना द्यायचं, गाळून ते पाणी त्यांना द्यायचं. हा काढा सुंटे वाजून खोकला जाईल इतका प्रभावी आहे. म्हणजे काहीच न करता तुमचं म्हणजे कुठेही पैसे खर्च न करता, कुठलेही बोंधू बाबा जे काही म्हणजे जे दारू सुटण्यासाठी जे तुम्ही केले उपाय तापाय, ते काहीही न करता सुंटे वाचून खोकला जाईल इतका प्रभावी हा उपाय आहे. तुम्ही हा करून बघा. आणि ते पाणी जे आहे ते कसलं पाणी होतं, तर हा काढा काय काम करतो, तर बघा हा काढा जो आहे तो त्यांची जी तलप आहे दारू पिण्याची किंवा जे काही ते व्यसन करतात, दारू पिण्याची जी व्यसन म्हणजे तलप आहे ती कमी करतं. म्हणजे जसं ते पाणी तो काढा ते पितील तसं त्यांच्या शरीरात एक बदल होईल आणि त्या बदलामुळे त्यांची जी दारू पिण्याची तलप आहे ती कमी होते, कळालं, कमी होते. त्याच्यामुळे त्यांना दारू पिण्याची म्हणजे तलपच होत नाही किंवा ते पिणारही नाहीत. जर तुमचे दिवसातून 4-5 वेळा जर ते म्हणजे घेत असतील तरीसुद्धा, म्हणजे दारू पित असतील तरीसुद्धा त्यांची ती तलप कमी करण्याचं काम हा काढा म्हणजे काम करत असतो. त्याच्यामुळे अनुषापोटी ते घराच्या बाहेर जाण्याआधी तुम्हाला हे द्यायचं आहे, सकाळीच द्यायचं आहे. ताई दुपारी धुका, संध्याकाळी धुका, जर ते पिऊन आल्यावर तुम्ही हा काढा द्याल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. एखादा आयुर्वेदिक उपचार आपल्याला करायचा असतो तर तो म्हणजे लवकर अनुषापोटीच कुठल्याही तुम्ही कधीही बघा, एखादा आयुर्वेदिक उपचार जर आपल्याला सांगितला असेल, एखादा काढा घ्या, हे घ्या, तर ते अनुषापोटी घ्यायला सांगतात आपल्याला, कारण त्याचा इफेक्ट लवकर होतो आपल्या शरीरामध्ये. कारण आपल्या पोटात काही नसतं किंवा आपण काही चहा वगैरे पिलेलं नसतो, काहीच खाल्लेलं नसतं आणि त्यावेळी ते काम करतं, लवकर त्याचा इफेक्ट होतो. त्याच्यामुळे हा काढासुद्धा तुम्हाला त्यांना अनुषापोटीच द्यायचा. आता तो कसा द्यायचा, काय द्यायचा ते तुमचं तुम्ही बघा, म्हणजे तुम्ही ट्राय करा. आणि जर तुम्हाला मनापासून वाटतं की नाही बाबा यांची दारू सुटलीच पाहिजे, तर तुम्ही रोज न चुकता, आणि एकाच एक बांधील आहे लक्षात घ्या, जर फक्त सेवाच कराल तर अनुभव येणार नाही असं नाही म्हणत आहे मी, येईल पण थोडा उशिरा, पण उपाय करून जर तुम्ही सेवा केली तर 100% लवकर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. दोन्हीही तुम्ही जर केलात तर नक्कीच त्याचा तुम्हाला 100% प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. असंख्य स्वामी भक्तांनी या सेवेचा अनुभव आलेला आहे. खरंच सांगते, करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. नक्की दारू कितीही कट्टर पिणाऱ्या व्यक्ती असो, त्यातून तुमच्या मिस्टरांची, तुमचा दीर असो, मुलगा असो, भाऊ असो, कोणीही पिणारा असो, त्याला हा उपाय आणि ही सेवा करा.
आणि अनुभव घ्या. आणि कोणीही कोणासाठीही करू शकतं, काही हरकत नाही. आईने करू शकता, पत्नीने करू शकता, स्वतः ती व्यक्ती पिते आणि ती व्यक्ती स्वतः मी याला यातून सुटायचं आहे म्हणून जरी ते व्यक्तीने स्वतः जरी ही सेवा केली तरी अतिशय उत्तम. कळलं? कोणीही कोणासाठीही करू शकता. संकल्पयुक्त जर सेवा करणार असाल तर तेवढे 4-5 दिवस कशी सेवा करायची, कारण मी मगाशी म्हटलं की या सेवेत खंड अजिबात पडून द्यायचं नाही आपल्याला. सेवेत सातत्य असेल तरच सेवेचा अनुभव येतो. तर आता काय करायचं, 4-5 दिवस पिरियड आल्यावर काय करायचं, तर बघा रोज आपण 3 बोटे पाण्यात बुडवून सेवा करत होतो देवापाशी बसून. पण आता पिरियड्स आल्यावर जर आपण देवापाशी येऊ शकत नाही तर काय करायचं, ज्यावेळी तुम्ही स्वयंपाक करत असताय किंवा काही काम करताय तर 1 ग्लास पाणी घ्यायचं. यूट्यूबला 11 वेळा जो तारक मंत्राचं जे म्हणजे हे असतं, तर यूट्यूबला 11 वेळा तारक मंत्र लावून द्यायचा आणि जो ग्लास असतो तो त्या मोबाईलजवळ ठेवायचा किंवा तुम्ही स्वतःही म्हणू शकता, काही हरकत नाही. फक्त 3 बोटे जी आहेत ती पाण्यात बुडवायची नाहीत किंवा बुडवूही शकता पण नको, शेवटी ते म्हणजे तीर्थच होतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला पिरियड्स वगैरे आले तर अशा प्रकारे तुम्ही सेवा करू शकता. मोबाईलला तारक मंत्र लावा, त्याच्याजवळ तो ग्लास ठेवा आणि ते पाणी तुम्ही त्यांना द्या. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. उपाय तुम्ही सलग महिनाभर कसंही करू शकता. पिरियड्स वगैरे आले तरी पण तुम्ही उपाय करू शकता, उपायाला काही नाही. कळलं? तर अशा प्रकारे सेवा करा आणि अनुभव घ्या. चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करते आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराजांची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.